नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढणार. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसह ईशान्य मुंबईची जागा लढणार. तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा निवडणूक लढणार. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. ठाकरे गटाकडून लोकसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात. बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही. माहितीच्या बैठकीमध्ये फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये भ्रष्टाचार. ठाकरेंच्या सरकारमधील गृहमंत्री वर्षभर जेलमध्ये होता. जेपी नड्डांचा ठाकरेंवर निशाणा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळे, आशिष शेलार, दरेकरांची हजेरी. लोकसभेच्या जागांवर फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. जेपी नड्डा आणि अशोक चव्हाणांची भेट. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नड्डा आणि अशोक चव्हाणांची भेट. उमेदवारी दिल्याबद्दल चव्हाणांकडून नड्डांचे आभार. जेपी नड्डा यांचा दौरा संघटनात्मक. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नड्डांकडून मोलाचं मार्गदर्शन. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. मुंबईमध्ये जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजप निवडणूक समितीची बैठक संपन्न. सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा. सरकारची कामं साध्या भाषेमध्ये समजावून सांगा. नड्डांकडून आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. भाजप कार्यकर्ता संमेलनात खासदार पूनम महाजन गैरहजर. जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. सर्व्हेनुसार राज्यामध्ये 50% जागा मविया जिंकणार. शरद पवारांचा दावा. तर भाजपला विजयाची खात्री नाही म्हणून फोडाफोडीचं राजकारण. पवारांची भाजपवर टीका. तुरुंगाची भीती असल्यानं काही जणांनी वेगळा निर्णय घेतला. शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. तुरुंगापेक्षा भाजप बरा. भ्रष्टाचारांचा नारा. भाजपवर पवारांची टीका. 1980ची पुनरावृत्ती होणार. सोडून गेलेले आमदार पराभूत होणार. शरद पवारांचा अजित पवार गटाला थेट इशारा. तर अजित पर्वामध्ये नवा इतिहास रचणार. सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता. तर एप्रिलमध्ये लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता. कमी वेळामध्ये माहितीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. अजित पवारांचं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन. 2019मध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देऊन मेहरबानी केली नाही. दादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर मवियाचं सरकार 2.5 वर्ष टिकलं नसतं. सुनील तटकरेंचं वक्तव्य. युगेंद्र पवारांचं नाव आज पहिल्यांदा ऐकलं. युगेंद्र पवारांमुळे राष्ट्रवादीला फार फरक पडणार नाही. अमोल मिटकरींचा टोला. तर मिटकरींनी स्वतःचं राजकीय वय किती याचं मोजमाप ठेवावं. जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येण्याची परंपरा कायम राहणार. वडेट्टीवार दानवेही माहितीमध्ये येणार. आशिष देशमुखांचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवणं ही भाजपची पद्धत. बाळासाहेब थोरातांचा पलटवार. दिल्लीमध्ये वाघ पाठवायचे की नंदी बैल तुम्ही ठरवा. तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षामध्ये आम्ही जात नाही. अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटावर हल्ला. रोहित पवारांना अजित पवार होण्याची खूप घाई झाली आहे. त्यामुळेच खालच्या पातळीवर टीका सुरू. मंत्री हसन मुश्रीफांचा निशाणा. तर मी असं कधीच म्हणालो नाही की मला अजित पवारांचं स्थान घ्यायचंय. रोहित पवारांची प्रतिक्रिया. दिलीप वळसे पाटील पक्ष सोडणार नाहीत असा सर्वांना विश्वास होता. वळसे पाटील कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले. रोहित पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा. अमोल कोल्हे पुन्हा एकदा लोकसभेला निवडून येतील. रोहित पवारांकडून विश्वास व्यक्त. तर घड्याळ तेच. आता फक्त वेळ बदलली आहे. काहींच्या घड्याळामध्ये 4:20 झाली आहेत. रोहित पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. ज्यांनी अनेकांची घरं फोडली त्यांच्यासोबत असं होणारच. राष्ट्रवादीच्या फुटीवर खासदार सुजय विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. तर शरद पवारांचा इतिहास संघर्षाचा. विखेंनी आपल्या कुटुंबाचा इतिहास पाहावा. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवार गटानं शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गटाला अपात्र करण्यासाठी पहिली पिटिशन मी दाखल केली. जयंत पाटलांचा दादा गटावर निशाणा. काही लाभार्थी आज घरामध्ये बसले. जयंत पाटलांचं नाव न घेता दिलीप वळसे पाटलाला टोला. तर शरद पवारांमध्ये शून्याचा 100 करण्याची ताकद. जयंत पाटील यांचं वक्तव्य. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर. बारामतीमधले कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर. पाटोद्यामध्ये सप्ताहात सहभाग होणार. तर आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासोबत बूथ कार्यकर्ता बैठकीला हजेरी लावणार. श्रीकांत शिंदेंसह मंत्री उदय सामंत आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. 40 कोटींच्या निधीमधून होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ होणार. आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमावल्याचा रत्नागिरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. नागपूरमध्ये 15 ते 17 मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण सभा होणार. जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा. सगळे सोनेच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान. जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी. सरकारची विनंती. जरांगे पाटलांकडून 3 मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला रास्ता रोकोचं आवाहन. राजकीय नेत्यांनी आमच्या दारामध्ये यायचं नाही. आले तर गाड्या ताब्यात घेण्याचा जरांगेंचा थेट इशारा.
जरांगे मराठा समाजाचा वाटोळा करणारा माणूस. जरांगेने तुकाराम महाराजांचा अपमान केला. जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका. अजय महाराज बारसकरांचा गंभीर आरोप. अजय बारसकर एकेखोर बोंधू महाराज, त्याने मला शिकवू नये. जरांगेंचा हल्ला बोल. तर तुकाराम महाराजांबद्दल वक्तव्याबद्दल खेद व्यक्त. 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं करण्याचा प्लॅन. बारसकरांच्या मागे कोण नेते मला माहिती. सरकारनं ट्रॅप रचणं बंद करावं. जरांगेंचा सरकारसह बारसकरांना इशारा. अजय बारसकर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी. बच्चू कडू यांचे आदेश. मनोज जरांगेंवर आरोप करणं बारसकरांना पडलं महागात. मराठा म्हणूनही आरक्षण मिळू शकत नाही आणि मराठा समाज कुणबी पण ठरू शकत नाही. गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. देवगिरी बंगल्यावर अशोक चव्हाणांनी अजित पवारांची भेट घेतली. काही आजी माजी आमदार देखील भेटायला आल्याची दादांची माहिती. काँग्रेसचं सरकार आल्यास सर्व आरक्षणामध्ये वाढ करू. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची घोषणा. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये पक्षप्रवेश संपन्न. गुंड सतीश वानखेडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी अजित पवार गटाच्या आमदाराचा पोलिसांवर दबाव. अमोल मिटकरी आणि पोलीस अधीक्षकांची संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. नंदुरबारमध्ये भाजपा आणि शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर. खासदार हिना गावितांना उमेदवारी देण्यास शिंदे गटाचा विरोध. हिना गावित पक्षपातीपणा करतात. चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकी यांची हकालपट्टी. बाबा सिद्दीकींच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका. पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची सिद्दीकींची माहिती. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. विद्यावेतनामध्ये वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही. निवासी डॉक्टर आक्रमक. जेपी नड्डांनी घेतली रणजित सावरकरांची भेट. कुटुंबियांची कधीही भारतरत्नासंदर्भात मागणी नव्हती. रणजित सावरकरांचं वक्तव्य. महानंदाचे चेअरमन राजेश पराजडेंसह संचालक मंडळाचा राजीनामा. महानंदा एनडीडीबीकडे जायचा मार्ग मोकळा. सकाळीच महानंदा डेअरीमध्ये जा आणि दूध विकत घ्या. महानंदा आता गुजरातला विकलेला आहे. महान गुजरातला जाणाऱ्या चर्चेवरून जितेंद्र आव्हाडांचं ट्विट करत सरकारला टोला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी. ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्र सरकारकडून 25 रुपयांची वाढ. 315 रुपये प्रति क्विंटलच्या ऐवजी 340 रुपये प्रति क्विंटल एफआरपी मिळणार. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांकडून अब्दुल सत्तारांना शिवीगाळ. मराठा आंदोलकांशी संभाषण करताना सत्तारांना शिवीगाळ. ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9च्या नावानं लोकांची फसवणूक करणारा अटकेत. रमजान सुमान मुजावर नावाच्या व्यक्तीला बेळगावमधून अटक. बनावट ओळखपत्रासह गाडी जप्त. TV9च्या नावानं फसवणूक करणाऱ्या मुजावरची जेलमध्ये रवानगी. पंढरीशेठ फडके यांचं दीर्घ आजारानं निधन. बैलगाड्या शर्यतींचा बेताज बादशाह अशी पंढरीशेठ फडके यांची ओळख. फडकेंच्या निधनानं लाखो चाहत्यांना धक्का. नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरुपदी पुण्यामधील डॉक्टर मनोहर चास्करांची नियुक्ती. डॉक्टर चास्कर यांना शिक्षण क्षेत्रामधील सुमारे 35 वर्षांच्या कामाचा दांडगा अनुभव. सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकरांचे दौरे वाढले. टेंभुर्णीमधील महादेव मंदिरामध्ये साकडं घालत नेतृत्व देण्याची जानकरांची प्रार्थना. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी निलंबित. MKCL कंत्राटासह इतर तक्रारींप्रकरणी डॉक्टर सुभाष चौधरी यांच्यावर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये बँक व्यवहारांवर प्रशासनाची नजर राहणार. व्यवहारांबाबत दक्षता घेण्याच्या नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या बँकेसोबतच्या बैठकीमध्ये सूचना. शिक्षकांकडून 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार. पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पेपर तपासणार नाही. शिक्षकांचा सरकारला इशारा. पुण्याच्या भोरमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती. डिजिटल चित्ररथावर चित्रफित दाखवत वाहतूक नियमांबाबत प्रबोधन. पुण्याच्या खडकवासलामधील शिवणेमध्ये शेकडो महिलांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार. पुण्याच्या भोरमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. मंदिरामध्ये भजन कीर्तनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. गोंदियामधल्या गंगासरीच्या फतेपूरमध्ये तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक. आरोपींकडून 11 लोखंडी तलवार जप्त. मॅकडोनल्डमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक. चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर नावात चीज शब्द काढत बदल. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या खुलाशानंतर भावामध्ये घसरण. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये 400 रुपयांची घसरण. नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना एकवटल्या. तातडीनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडले. सरासरी भावामध्ये क्विंटल मागे 450 रुपयांची झाली घसरण. संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत निर्यात खुली करण्याची मागणी.
नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मजूर पुन्हा जिल्ह्यामध्ये परतायला सुरुवात. मजूर जिल्ह्यामध्ये परतत येत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार. नंदुरबारमध्ये जलदिवस मिशन योजनेसाठी 890 कोटी रुपये निधी मंजूर. ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक कामं अर्धवट अवस्थेत. सोलापूरच्या म्हाडा शहरामध्ये डीजे टॉर्बीला बंदी. नगराध्यक्षा मीनल साठे यांच्या पुढाकारातून म्हाडा नगरपंचायतीचा ठराव. उकाई धरणातून नंदुरबार जिल्ह्याला पाणी मिळणार. डॅमचा बॅकवॉटर उचलण्यासाठी 16 लिफ्टची निर्मिती होणार. नंदुरबारमध्ये ज्वारीला 2800 रुपये क्विंटलपर्यंत दर. शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण. धुळे महापालिकेच्या वतीनं तब्बल 2,55,00,000 रुपयांची वसुली. 4 नळ कनेक्शन खंडित. शहरातील थकबाकीदारांवर मालमत्ता कर वसुली पथकाची धडक कारवाई. धुळे जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी फुलकोबीवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्याचं 2 ते 2.5 लाखांचं नुकसान. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकूच यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमध्ये अश्वमेध महायज्ञ. 25 फेब्रुवारीपर्यंत अश्वमेध महायज्ञ सुरू राहणार. महायज्ञामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यामध्ये उपोषण. सातारा न्यायालयासमोर अभिजित खोत यांचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण. नागपुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. नोकरीमध्ये सामावून घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका. लातूरच्या खंडापूरमधील रस्त्यासाठी गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. बांधकाम विभागाकडे गावकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांसह महिलांचा मुख्याधिकारी दालनामध्ये मोर्चा. अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा. शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. लातूरच्या निलंगा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अंमलदार आणि उपनिरीक्षकामध्ये हाणामारी. गुन्हा दाखल न करता लोकांना तात्काळ ठेवण्यावरून वाद. उल्हासनगरमध्ये भुयारी गटाराच्या अर्धवट कामाविरोधात प्रहार जनशक्तीचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरच वृद्ध व्यक्तीला व्हेंटिलेटर लावून केलं प्रतिकात्मक आंदोलन. कोल्हापूरच्या इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी देण्याची मागणी. आम्ही सावित्रीच्या लेखी ग्रुपचं 4 दिवसांपासून आमरण उपोषण. प्रकृती खालावल्यानं दोघींवर उपचार सुरू. पुण्याच्या मनसरमध्ये शेतकरी पुत्राचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दत्ता गांजाळेंचं आमरण उपोषण. बीडच्या पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक बरखास्त. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पथकाची स्थापना. तक्रारी वाढल्यानं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा निर्णय. सोलापुरात 1,36,00,000 564 किलोचा गांजा पोलिसांनी पकडला. पोलिसांकडून एकूण 13 आरोपींना अटक. आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड पोलिसांच्या अटकेत. पुणे आणि दिल्लीमधल्या ड्रग्ज कारवाईनंतर पुणे पोलिसांकडून सांगलीमध्ये चौकशी सुरू. कुपवाड इथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज साठा असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर. पुणे पोलिसांची मोठी कारवाई. दिल्लीमधून 600 किलो ड्रग्ज जप्त. पुणे पोलिसांकडून 4 दिवसामध्ये 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुणे पोलिसांचं अभिनंदन. पुण्याच्या कुरकुंभमधील कारखान्यावरील पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ समोर. कारखान्यावर टाकलेल्या धाडीतून पोलिसांनी जवळपास 1100 कोटींचं 600 किलो ड्रग्ज केलं जप्त. नांदेड महापालिकेची मोठी कारवाई. कारवाईमध्ये 5 क्विंटल प्लास्टिक जप्त. शहरातील मोंडा भागामध्ये धाडी. भंडारा जिल्ह्यामध्ये अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात. चोरीला गेलेल्या 5 दुचाकी असा 2,45,000चा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या वन व्यवस्थापन प्रशासन प्रबोधिनीमधून अधिकाऱ्यांची पहिली तुकडी बाहेर पडली. 18 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर राज्यामधील 43 अधिकारी वनसेवेमध्ये रुजू. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या संकल्प यात्रेचं नांदेडमध्ये उत्साहात स्वागत. 28 फेब्रुवारीला यात्रा विधान भवनावर धडकणार.